उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर असून त्यांनी गारपिटीमुळे झालेल्या परिसराचा आढावा घेतला। डाळिंब, केळी, हरभरा आणि गहू या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त भागांची सुनेत्रा पवारांनी प्रत्यक्ष पाहणी केली। शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि नुकसानीची माहिती जाणून घेतली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याची सूचना देत बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे त्यांनी आदेश दिले। बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिलाय। कळंब तालुक्यातील माळ कारंजा शिवारात सलग 2 दिवस झालेल्या अवकाळीमुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्याच्या 1.5 एकरवरील ज्वारीची शेती भुईसपाट झाल्याने पीक मातीमोल झालं असल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। काल दुपारनंतर अचानक पावसाला सुरुवात झाली। वादळ, पाऊस, गारा सर्व संघ चालू झालं। त्याच्यामुळे ही ज्वारी पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली। पूर्ण कणस मातीमोल झालेत। आता त्याला मजूर लावून काढणं सुद्धा आम्हाला परवडत नाही आता सध्या। तर सरकारने जी काहीतरी दखल घ्यावी, काहीतरी आम्हाला मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। आणखीन काय काय नुकसान झालं? आता दुसरं म्हणलं तर वरी कांदा 1 एकरवर, तर त्याला 35 ते 40 हजार रुपये खर्च झालाय। आज काढाय आलेला कांदा आज काढणं म्हणजे शक्यच नाही, का तर ते उन्हामुळे आता तो नासून जातो। पाण्यानं भिजलाय कांदा काढाय आलेला, त्यामुळे तो काढणं काही शक्य नाही। तर सरकारने काहीतरी आम्हाला मदत करावी। ज्वारी, गहू, हरभरा हे काय यात माझ्या हातातच आहे ना। हे काळं पडलं ते सगळं ज्वारी काय राहत नाही ह्याच्यात, हे हाताची येतच नाही। रात्री काल 2-2:30च्या टायमाला जी पाऊस झाला ती अतिवृष्टी एकदम झाली। अशी अतिवृष्टी झाली की नुसता गारा आणि पाऊस आणि अति वारं, त्या वाऱ्यानं पावसाने ज्वारी पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली। त्या आज शेतकऱ्याच्या हाताला आलेला घास सगळा वाया गेला, काही राहिलेलं नाही। आणि महागाई तर अशी मुलकाच झालेली आहे। खात कोण्या भावात चाललंय, बी कोण्या भावात चाललंय। शेतकऱ्यांना जगायचं कसं? आज लेकराची फी बघायला गेलं तर आम्हाला शेतकऱ्याच्या शाळेत लेकराली फी आहे, त्या महिन्यात जगायचं कसं शेतकऱ्यानं? बातमी जळगावमधून आहे। जळगाव जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। धरणगाव तालुक्यातील अंजनी परिसरातील ज्वारी आणि मक्याचं हजारो हेक्टरवरील पीक जमीनदोस्त झालंय। बोध बुद्रुक शिवारात सर्वाधिक फटका बसलाय। काढणीवर आलेली ज्वारी पिके वाऱ्यामुळे आडवी पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। नुकसानग्रस्त पिकं बाहेर काढण्यासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलाय। जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकं जी आहे ती भुईसपाट झालेली आहे। शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। आपण आता आहोत बोध बुद्रुक शिवारामध्ये। आपण बघू शकतात की या ठिकाणी ज्वारीचं जे पीक आहे ते पूर्णपणे आपण ज्याला म्हणतो की भुईसपाट झालेलं आहे, जमीनदोस्त झालेलं आहे। यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। खरं म्हणजे आपण बघू शकतात की ही ज्वारी जी आहे ती आता काढणीवर आलेली होती आणि आता थोड्या दिवसात हे पीक विकून शेतकऱ्याच्या हातात 2 पैसे येणार होते, पण तोपर्यंत निसर्गाने घात केला आणि शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान केलेलं आहे। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं दुःख आपण जाणून घेऊया। दादा काय सांगाल, किती नुकसान झालं आहे आपलं? नुकसान म्हणायचं म्हटलं तर भरपूरच, म्हणजे आता जो काढणीवर आलेले पीक होते आमचे पूर्ण भुईसपाट तर तुम्ही पाहिलेच झालेलेच आहे। पण आता हे जे सपाट करायला, हे काढायला सुद्धा खर्च निघणार नाही आमचा। याला घरून पैसे टाकून हा माल आम्हाला बाहेर काढावा लागेल व शेत साफ करावं लागेल। किती नुकसान झालं आहे आपलं? म्हणजे एकूण म्हणायला गेलं तर लाखाच्या वर नुकसान झालं आहे। 2 एकरवर ही ज्वारी होती, जवळपास म्हटलं तर 70 क्विंटल माल येणारा होता। कोणत्या कोणत्या गावांमध्ये जे आहे अवकाळीमुळे, गारपिटीमुळे, वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे? अंजनी परिसरामध्ये बहुतांश गावांमध्ये जवळजवळ 25 ते 26 गावांमध्ये इतकं भयानक नुकसान झालेलं आहे। म्हणजे जो खर्च लागवडला, पेरणीला जो खर्च केलेला आहे, मी स्वतः मी टरबूज लागवड केलेली आहे, ज्वारी लागवड केलेली आहे। 2 एकरला साधारण 80,000 रुपये खर्च केलेला आहे आणि ज्वारी पूर्ण जमीनदोस्त होऊन गेलेली आहे। म्हणजे आताच नाही, जेव्हा जेव्हा ही पीक काढणीला येते तेव्हा तेव्हा खूप नुकसान होतं आहे। काय सांगाल की कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान झालेलं आहे? ज्वारी, मक्का, बाजरी, त्याच्यानंतर बरेचसे पिकांचं नुकसान झालं। केळीचं नुकसान जास्त प्रमाणात आहे।
हां भरपूर नुकसान झालेलं आहे. पंचनामे झालेत का? पंचनामे झाले चालू आहेत. दादा काय मागणी काय आहे आपली सरकारकडे? सरकारने आम्हाला जर शेतकऱ्यांना म्हणजे आत्महत्याची वेळ आलेली हे जे सदर्व आमचे ज्वारी मका केळी ह्या बरेच असं आणि व्याजाने पैसे काढून इकडे आम्ही लोकांपासून हे करून उत्पन्न येत नाही. असं गार पाऊस पडला भरपूर नुकसान झालेलं आहे. तरी सदर्व आम्हाला शासनाने तर जास्तीत जास्त मदत करावी. सरकारचे जे निकष आहेत ते निकष त्यांनी कुठेतरी तोडले पाहिजेत आणि सरसकट जी मदत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ती दिली पाहिजे अशी देखील मागणी या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. या अवकाळी पावसामुळे कारल्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास जे वादळ गारपीट झाली त्यात या कारल्याचं 10 ते 15 लाख रुपयाचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे बांबू पूर्ण तुटून पडलेला आहे. लेबरच्या सहाय्याने पुरा बांबू नवीन उभं करण्यात येतं आहे आता आणि खूप मेहनत लागते आता त्याला उभं करायला.